नमस्कार दर्शक हो, आषाढी वारी अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे उजनी धरणातून किती पाण्याचा विसर्ग होत आहे व आवक किती आहे हे आपण पाहणार आहोत। तर त्याबद्दल आपण ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत रहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट। मंगळवार सायंकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 11,456 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे, तर वीरमधून 6,678 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। वीरचा हा विसर्ग कदाचित कमी केला जाण्याची शक्यता आहे। तर उजनीची टक्केवारी सध्या 71.61% आहे व उजनीतील एकूण पाणीसाठा 102.2 TMC असून उपयुक्त पाणीसाठा त्यातील 38.36 TMC आहे। हा पाणीसाठा 5 ते 6 दिवसापासून स्थिर आहे। मात्र उजनी धरणातून सोडले जाणारे पाणी मात्र कालच्या 3 दिवसापासूनच्या तुलनेत कमी केले जात आहे। 3 दिवसापूर्वीपासून 15,000 क्युसेकचा उजनी धरणामधून विसर्ग सुरू होता, तो आज कमी करण्यात आलेला असून 11,456 क्युसेक्स केलेला आहे। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार हा सुद्धा विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे, कारण आषाढी वारीच्या तोंडावर उजनीमध्ये सोडला जाणारा विसर्ग जर मोठा असेल तर चंद्रभागेची पाणी पातळी वाढू शकते व लाखो वारकरी भाविक पंढरपुरात दाखल झालेले असतात। त्यामुळे कोणताही धोका नसावा म्हणून प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्याचाच परिणाम म्हणून मेन कॅनेलमधून सोडले जाणारे 1200 क्युसेक्सचा विसर्ग जो होता तो आजपासून 1500 क्युसेक्स केलेला आहे। तर दहेगाव उपसा सिंचन योजनेमधूनही 80 क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे, तर बोगद्यातून 900 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। अशाच प्रकारच्या ताज्या व पुढील ताज्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करा व मिळवत रहा महत्त्वपूर्ण अपडेट।